तर मित्रांनो, तुमच्याकडे पण माझ्यासारखे जुने फोन पडलेले असतील तर चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या जुन्या फोनचा उपयोग कशा प्रकारे करू शकता। तर चला मित्रांनो, टाइमपास न करता या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नंबर 1, मला ऑनलाईन मीटिंग अटेंड करायची पण माझ्या पीसीला वेबकॅमच नाहीये। मग मी माझ्या जुन्या फोनमध्ये प्ले स्टोअरवरून ड्रॉइडकॅम वेबकॅम नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं आणि मित्रांनो, लिटरली लॅपटॉपच्या वेबकॅमपेक्षा या ॲप्लिकेशनच्या वेबकॅमचा कॅमेरा हा लॅपटॉपच्या कॅमेऱ्यापेक्षाही खूपच भारी आहे। लिटरली तुम्ही पण इथे बघू शकता आणि पूर्ण मीटिंगमध्ये देखील मीच चमकून दिसतो। तर मित्रांनो, हे एक फीचर खूपच उपयोगी आहे जे की तुम्हाला कोणत्या पण मीटिंगमध्ये खूप काम येईल। नंबर 2, तुमच्याकडे कार आहे पण तुम्हाला डॅशकॅम घेण्यासाठी पैसेच नाहीये तर टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। सिम्पली प्ले स्टोअरवरून ड्रॉइड डॅशकॅम या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून इन्स्टॉल करा अँड दॅट्स इट। तुम्हाला फक्त या ॲप्लिकेशनला ओपन करून तुमचा मोबाईल तुमच्या गाडीला चार्जिंग लावून द्यायचा आहे अँड दॅट्स इट। या ॲप्लिकेशनच्या मदतीने लिटरली तुम्ही HD क्वालिटीमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता आणि आता कदाचित जर तुमच्यासोबत काही जर घडलं तर त्याचे सुद्धा रेकॉर्डिंग यामध्ये सेव्ह असते। त्यामुळे तुम्हाला आता एक्स्ट्रा पैसे देऊन डॅशकॅम घेण्याची काहीच गरज नाही, तुमचा जुना मोबाईलच तुमच्या डॅशकॅमचं काम करून देईल। नंबर 3, तुमच्या घरात तर छोटे मुलं असतीलच आणि जर असतील तर त्यांच्याकडून तुमचा मोबाईल खूपच वेस्ट पडलेला असेल। तर अशा वेळेस काय करायचं, प्ले स्टोअरवरून लहान मुलांसाठी हे एज्युकेशनल ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून तुम्ही त्यांच्याकडे तुमचा जुना मोबाईल देऊ शकता आणि लिटरली हे ॲप्लिकेशन खूपच मजेदार आहे, तुमच्या लहान मुलांना नक्की आवडेल आणि त्यांचा अभ्यास देखील या ॲप्लिकेशनमुळे होऊन जाईल। बाकीचे फालतू गेम खेळण्यापेक्षा हे ॲप्लिकेशन नक्कीच 100% उपयुक्त ठरेल, त्यामुळे या ॲप्लिकेशनला नक्की एकदा बघा। नंबर 4 आणि माझा फेवरेट, मित्रांनो, तुमच्या घरात जर जुना फोन असेल तर तुम्ही त्याला ॲज अ CCTV कॅमेरा म्हणून देखील यूज करू शकता। कसं करायचं सर्व काही सांगतो, पण त्याआधी मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक देखील करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर मित्रांनो, सिम्पली तुम्हाला प्ले स्टोअरवरून अल्फ्रेड CCTV कॅमेरा या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं आहे आणि त्या फोनला तुमच्या हॉलच्या किंवा तुमच्या कुठल्या पण बेडरूमच्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्या। त्याला कनेक्ट करायची प्रोसेस देखील खूप सोपी आहे। यामध्ये काय करायचं आहे, तुम्ही जो पण फोन वापरता त्या फोनमध्ये प्ले स्टोअरवरून सेम ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करून डाउनलोड करायचं आहे आणि दोन्ही फोनमध्ये एकाच जीमेल अकाउंटने लॉग इन करून घ्या। दॅट्स इट, तुमचा मोबाईल तुमचा कॅमेरा म्हणून काम करून देईल। तर मित्रांनो, आय होप तुमच्याकडे जर जुने फोन असतील तर तुम्ही त्यांचा या प्रकारे उपयोग नक्की कराल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा तुम्हाला पुढची व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे आणि हो, दररोज असाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। मित्रांनो, करून द्या कारण खूपच मोटिवेट होऊन जातो माणूस।